प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे, काय सांगाल आपण या संदर्भात? सर्वात प्रथम मी देवेंद्र फडणवीस साहेबच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहे देशाचे, त्यांना बघून आणि त्यांचं कार्य बघून आज पावसामध्ये कमीत कमी 400-500 कार्यकर्ता लोकांनी पक्षप्रवेश केला आहे कुडूस मंडळामध्ये. आणि ते आमच्या खासदार साहेब हेमंत सावरा साहेब होते उपस्थित, आमचे अध्यक्षीकडचे मोनीश पाटीलजी असतील, मंगेश पाटीलजी असतील, धनश्रीताई असतील, यांच्या माध्यमातून आज कमीत कमी 300-400 कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% पहिली निवडणूक जिल्हा परिषद आहे, हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष 100% बसणार. आज तुम्ही लिहून घ्या आणि आपण इलेक्शन झाल्यानंतर परत भेटू. युती होणार की नाही आता कार्यकर्ता डिसाईड करणार. जेव्हा सावरासाहेबला निवडून दिलं तर कार्यकर्त्याची ताकद होती. आता कार्यकर्ता आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे वाढलेले आहेत, सर्व जिल्हा परिषद गट आणि गणमध्ये, तर कार्यकर्ता नक्की करणार का युती करायची की नाही करायची. 300 ते 400 कार्यकर्ता झालेला आहे, काय सांगाल त्या संदर्भात? आज कुडूस विभागामध्ये प्रचंड संख्येने इतर पक्षातले नेते नागरिक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. निश्चितच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी हे ज्या गतीने आपल्या महाराष्ट्रासाठी भारतासाठी काम करत आहेत, तळागाळातल्या जनतेसाठी काम करत आहेत, जनतेपर्यंत योजना पोचवत आहेत, त्याची प्रत्यक्ष लाभ ह्या सगळ्यांना मिळतं आहे. आणि त्यामुळे हे सर्व बघून आकर्षित होऊन सर्व पक्षातले नागरिक नेते हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, पण वाड्याच्या रस्त्याची दुरावस्था आहे, या संदर्भात काय सांगाल आपण? वाडा भिवंडी आणि वाडा मस्ताननाका हा जो रोड आहे हा बऱ्याच अंशी चांगल्या रीतीने सुरू आहे. मध्ये जिथे गेल्या वर्षाची आपण परिस्थिती बघितली असेल अत्यंत वाईट होती, परंतु त्यानंतर आम्ही वारंवार PWDचे अधिकारी, त्यासोबत जी काम करणारी यंत्रणा आहे आणि कन्स्ट्रक्शन कंपनी ह्यासोबत बैठका घेऊन त्यांना तातडीचे आदेश दिले, सूचना दिल्या. आणि त्याचा परिणाम पण आपण बघतो आहे की साधारणतः 60 ते 65% रोड हा वाडा भिवंडी रोड कंप्लीट झालेला आहे. मध्ये जिथे कल्वर्ट आहेत, कल्वर्ट होणं बाकी आहे. त्यासोबतच मधून MSCBच्या मोठ्या केबल गेलेल्या आहेत. ते केबलसाठी सुद्धा निधी राज्य सरकारमार्फत मंजूर झालेला आहे. त्याचंही कामं आता लवकरच होणं अपेक्षित आहे. वाडा मस्ताननाका हा सुद्धा रोड आपण बघितला असेल तर खूप चांगल्या गतीने सुरू आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खड्डेमुक्त हा रस्ता होईल.